आला 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 आओ मज्जा येते माझ्या बाळाला. घसरगुंडी खेळतो लब्बाड. कुठे गेला? आला 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 माझं सोनू. परत जायचं. हळू 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 गाडी 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 गेलं गेलं गेलं. अरे माझं सोनू मज्जा येते बाळाला माझ्या. बया रुपाले, नाही तू बाळाची लई चांगली काळजी घेतली ग. हा कसलं बाळ सुधारलंय आपल्या बाळानं. आता माझ्या बाळाची मान पण पडत नाही. तू एकटीने काळजी घेतली. हा नाही तर बघ ना, घरात ती आप्पी आहे पियू आहे, हाय का कुणाला काय आहेत का आता त्या घरात? त्या दोघींना काम असतं. आता ती पियू तरी नोकरी शोधायला म्हणून बाहेर जाती, पण त्या आप्पीचं काय तवा? तिला कुठं काय काम? बसावं ना तिनं गप घरात. तिला घरात बसायची सवय नाही म्हणून ती बाहेर गेली असेल कुठेतरी. परत जायचं. मला डोक्यावर परिणाम झालाय. गप गुमानं घरात बसावं पण ते नाहीच. डोक्यावर परिणाम? मावशी डोक्यावर परिणाम झालाय म्हणजे काय झालंय? नाही राहू दे, ते तुला मी नंतर सांगेन ना. पण आपणाला आता काय वाटत असेल ना ते समजतंय मला. माझ्या बाळाला नुसती भूक जरी लागली आणि ते रडायला लागलं ना तरी मला कसं तरीच होतं. आणि अपर्णाचं तर बाळ गेले ना. हे बघ, आता तुझ्या बाळाच्या काळजीपोटीच सांगते ग मी. कोण हे करायला सांग बरं? कोण बघणार तुझ्या बाळाला? हा कोण बघणार? मी आहे की. माझ्या बाळाचं करायला त्याची आई आहे. आई करणार सगळं. हा काय? भूक लागली? भूक लागली माझ्या सोनूला. काय भूक लागली? तुझं बाळ बोलतं बी होय तुझ्याशी? माझं बाळ माझ्याशी सगळं बोलतं. मग जा जा, बाळाला ना खायला काहीतरी घेऊन ये, दूध घेऊन ये जा. हा मी बाळासाठी खाऊ बनवते, तोपर्यंत तुम्ही सांभाळा बाळाला. हा चालेल. बरं आज झालं की बाळाचा. रुपाले, अगो आपल्या आज्याकडे दे की बाळाला जरा. हा सरकार, अहो घ्या की बाळाला. नाही नाही, मी 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 कशाला? म्हणजे माझ्याकडे आल्यावर बाळ रडेल ना? ते नाही रडणार माझं बाळ. कळतं माझ्या बाळाला. हो अजिबात रडणार नाही. काय? परत जायचं गोळ्यात लब्बाडाला. परत जायचं. चला 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 गोळ्यात जातं माझं बाळ. आलं परत. चला चला परत जायचं. गाडी 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 गाडी. आला 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 आला. चला 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 चला. अहो जरा बाळाला तुम्ही घेत जा अधून मधून. नाही कसं आहे म्हणजे ते रडायचं नाही, तुमची सवय होईल ना त्याला. माझे आता हात खराब आहेत. आता गो बाय काय झालंय? तेव्हा हाताला कुठं काही शेतात बितात कामाला गेले होते का काय? हा घ्यायचं नाही ते सांगा की. का हो सरकार? नाही रुपाली, असं नाही ते. मग काय तर दाखवा बरं, हात दाखवा तुमचे. रुपाले दे दे त्यांच्या हातात. हा दे बाळाला. सरकार इतक्या दिवस तुम्ही म्हणत होता ना नातू पाहिजे नातू पाहिजे, मग घ्या की आता तुमच्या नातवाला. हा जायचं आजोबांकडे जायचं तुला. जातो माझ्या बाळ. चला 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 आजोबांकडे जायचं. हो माझं बाळ आजोबांकडे जातं. चला घ्या सरकार. हा तुम्ही बाळाला घ्या, मी त्याच्यासाठी खाऊ करून आणते. हा दूध, दूध गरम करते आधी आणि आणते. काय काय सरकार, तुमचा नातू नेमका कुणावर गेला म्हणायचा? हे बघा, ही असली चेष्टा करू नका. आता गो बाय मी कुठं चेष्टा करते तवा? हा आता तुमच्या सुननं एवढ्या प्रेमानं तुमच्या मांडीवर दिलं ना नातवाला, म्हणून बोलले मी. हा माझा नातू नाहीये. मग पुढे तुमचा नातू हाय का? या जगात तरी हाय का? हा अहो हे सून हे भावलं घेऊन बसती आणि दुसरी अख्ख्या गावात बाळ बाळ करून शोधतीये. तुम्ही बोला ना बोला. काय काय बोला बोला दाजीबा. आहो बोला दाजीबा. बोला बोला. तुम्हाला मी आता बोलून नाही दाखवणार, मी आता करूनच दाखवणार. करून दाखवतो म्हणून. अहो हे जे काही केलंय ना त्याचीच फळं आहेत ही.
तेच ते हे जे तुम्ही काही करताय ना ते तुम्हाला या जन्मात भोगावं लागणार आहे हे लक्षात ठेवा. हे बघा काय भोगायला लागेल ना ते मी निवांत सगळं भोगीन. पण तुम्हाला खरं सांगू का आता मला ना तुमच्याकडे बघून लईच भारी वाटतंय बघा. पण सरकार आत्ताच्या परिस्थितीला तुमच्या नशिबात नातू म्हणून फक्त हे भावलं. प्रत्येकाची येळ येत असते हे लक्षात ठेवा. बरोबर बोलले. आता तुमची येळ गेली आणि माझी येळ आली. बघूच की अंधार झाला ना तर उजेड होतोच. ह्यो टाइम पण जाईल आणि घरातल्या सगळ्या गोष्टी पुन्हा व्यवस्थित होतील. बघतच राहतो मी. आता गो बया म्हणजे एवढा कॉन्फिडन्स तुम्हाला? हा अहो सरकार येडी झाली येडी ही सून फार येडी. आणि ती दुसरी ती बी बाळ करत सगळीकडे शोधती त्याला. त्याच्यामुळं हे व्यवस्थित घर नाही तर हे येड्यांचं घर होणार आहे. बघाच तुम्ही. आणलं दूध माझ्या बाळाला. चला 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 दूध प्यायचं माझ्या बाळाला. हा आजोबांकडे होतं ना माझं सोनू. द्या सरकार दूध पाजते मी त्याला. हा मम्मम करायचं. चला 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 दूध पितं माझं बाळ. बोला साहेब काय देऊ? हो साहेब अहो काय देऊ म्हणलं? चहा दे. साहेब द्या की काहीतरी द्या की. ए तुला किती वेळा सांगितले कस्टमरला पैसे मागायचे ना? हो तिकडे. ओ दादा थांबा. ठीक आहे. यांना काय झालं? पोरं सांभाळा येत नाही ती जन्माला कशाला घालते ती? तुम्हाला आवाज आला काय? कसलं? त्यांचं बाळ रडत होतं म्हणून गेले ना पळत. त्यांचा त्या बाळाचा आवाज आला का तुम्हाला? नाही. चहा घ्या. राहू दे. का साहेब काय झालं आता? आलो एक काम करून आलो. ओ चहा राहिला की. काय करायचं आता? तोच विचार करते हो बापू. मला ना का कुणाष्ट असं सतत वाटते की त्या रात्री जेव्हा लाईट गेली ना त्या 15-20 मिनिटात काहीतरी झालंय. आप्या अगं त्या रात्री आम्ही सगळेच जण येतो होतो. खरंच वेगळं काय घडलं नाही त्या दिवशी? बापू पण एकदा विचारून बघूया की अंधारात कोणाला काही कळलं नसेल तर. आप्या अगं बापू बोला की. तुला काय वाटतंय ना ते समजू शकतो मी. आप्या कसं आहे आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे असेल ना तर ती आपण सगळीकडे शोधतो आणि आपल्याला सारखं वाटत राहतं इथं असेल तिथं असेल. आपण परत परत शोधतो आणि ती गोष्ट नसली ना तरी आपल्याला असल्यासारखी वाटते. बापू तुम्ही काय म्हणताय ना ते कळतंय मला. पण तरी पण एकदा खात्री करून बघूया की. हा नेमकं विचारून तर बघूया काय झालंय त्या रात्री. ठीक आहे. पण आप्या त्यात बी काय नाही मिळालं तर मग मी स्वीकारेन बापू. मी जे काही शोधतेय ते नाहीच आहे. आप्या मला कळतंय एक आई म्हणून तुझ्यासाठी लय अवघड आहे ही. बापू ते त्याच नर्स ताई आहेत ना माझ्या डिलिव्हरीच्या वेळेला होत्या? हा या ताई. हा तुम्ही ओळखलात का मला? माझ्या डिलिव्हरीच्या वेळी तुम्हीच आत होतात ना? हो मॅडम बोला की काय झालं? माझ्या डिलिव्हरीच्या वेळेला रात्री लाईट गेली होती बघा. तेव्हाच तुम्हाला काही आठवतंय का हो?
म्हणजे नेमकं काय झालं? कोणी आतमध्ये आलं होतं का रूम मध्ये? तुम्ही कुठे होतात? तुम्ही तिथेच होतात ना मला वाटतं. हो हो आप्या, अगं एकदम किती प्रश्न विचारशील त्यांना. त्यांना काय वाटतंय ते समजू शकते मी. पण मॅडम, मी आतच होते की तुमच्या रूम मध्ये, तेव्हा कोणी आलं पण नाही आणि गेलंही नाही. तुम्हाला नक्की आठवतंय का? हो मॅडम, नक्की. दुसरं कुठलं दार आहे का रूमला? म्हणजे मागच्या दाराने कोणी आलं असेल, तुमच्या लक्षात नसेल आलं अंधारामुळे. मॅडम, आत आलं तरी जाणार कुठं? हॉस्पिटलमध्ये येऊन निघेपर्यंत लाईट आल्या होत्या. हे आप्या, तसं बी कोणी आलं असतं तर कोणीतरी बघितलं असतं की. मॅडम, तुम्हाला खूप त्रास होत आहे हे कळतंय मला, पण तुम्ही हा विषय आता डोक्यातून काढून टाका. तुमचं बाळ. साहेब या तुम्ही. आप्या, खोकला आहे बाळाला. मला एक सांगा, बाळाच्या आजूबाजूला धूर वगैरे काय असतं का? कसं आहे ना डॉक्टर, आमच्या घरात अजून पण चुलीवरच स्वयंपाक होतो, त्यामुळं होतो धूर घरात. त्याच्यामुळेच झाले. तुमच्या बाळाला धुरापासून दूर ठेवा. कसं आहे, एवढ्या लहान बाळाला चुलीच्या धुराचा त्रास होणारच. मी काही औषधं लिहून देतो, ही द्या, बरं वाटेल बाळा. ठीक आहे डॉक्टर. डॉक्टर, या बाळाला पण तपासा ना. हे बाळ कोणाचं आहे? ते आमचंच आहे डॉक्टर. पण तुम्हाला तर एकच बाळ होतं ना? नाही, तसं नाही, म्हणजे आम्हाला जुळं झालं होतं डॉक्टर. हा, जुळं होतं आम्हाला बाळ. असं कसं होऊ शकतं? याच्यात तर तुम्हाला एक बाळ झालेलीच नोंद आहे. असं कसं, म्हणजे एकच? यात नोंद करताना काहीतरी चुकामुक झाली असेल बघा डॉक्टर. हा हा हा, चुकून झालं असेल, चुकलं असेल डॉक्टर तुमचं. बघा ना एकदा. कसं आहे ते, आम्ही याचे आई वडील आहेत ना, तर आम्हाला माहिती आहे की आम्हाला जुळं झालं होतं की एक झालं होतं. हे आमचंच बाळ आहे ना. हा, आमचंच आहे. मी काय म्हणतो, राहू द्या, ह्याला नका तपासू आता. नंतर येतो. रडायला लागलं, नाही तपासत ते म्हणून. बाळाचा आवाज. बाळ रडतंय बापू. ए अगं आप्या, अगं ए आप्या, अगं बाळ काय झालं अगं? येतोय का? ए अगं आप्या, बाळाला भूक लागली वाटतं. हा. तुम्ही त्याला दूध पाजा, मी आलोच. हो. हे रडायला कशाला लागलंय? सारखं सारखं रडतंय. ये दूध पाजायला आणि शांत कर. बाळाचा आवाज येतोय. आप्या काय? बापू, खरंच बाळाचा आवाज येतोय. अगं आप्या. कलेक्टर बाई, अरे ही कशाला आली इथं? मला काय माहित. हिने जर आपल्याला बघितलं ना तर वाट लागली आपली. आप्या, आप्या अगं. बापू ऐका ना, खरंच आवाज येत होता. तुम्हाला येत नाही का? मी खोटं नाही बोलत आहे. आपण एकदा शोधूया ना बापू. बघ तू शांत हो. बाळाला शोधूया ना. तुझं काम सगळ्यात भारी आहे, माहिती का तुला? अगं तुझ्या वैयक्तिक आयुष्यात काय जरी झालं ना तर तू त्याचा परिणाम तुझ्या कामावर कधीच नाही होऊन दिला. आठवते का तुला? बापू, मी ना आता ही धावपळ थांबवली पाहिजे माझी. सगळे पुरावे सांगतायत की
माझं बाळ नाहीये. भ्या सगळं आत्ताच ठरवलं पाहिजे का? नाही तर ना बापू मला तसंच वाटत राहील, म्हणून म्हणते आत्ता ठरवलं पाहिजे. नाही असं नसतं. आपण बोलू त्याच्यावर नंतर. हं? चल निघूयात का? अर्जुन बापू अर्जुन आलाय. अर्जुन कस काय इकडं आला? मला नाही माहिती. बापू चला नाही इकडनं. तुला कोणाशी काय बोलायचं होतं का? नाही आता नाही बोलायचंय कुणाला. नाही, नाही. अर्जुनने आपल्याला बघायचं तर आपण इथून निघूया. तो चिडेल. चल चल चल. वाचलो. बरं झालं हे रडलं नाही, नाहीतर आपली वाट लागली असती. त्याला शांतच राहू दे. आज जर बाळाला दूध पाजलं नसतं तर शांतच बसलं नसतं. बघा झालं ना शांत बाळ. हो. बाळ किती रडत असेल आपल्या आईकडे गेलं की ते शांतच होतं. हो ना. आमच्या हिरकणी योजनेत फिडिंग करताना काहीतरी मिस्टेक झाली आहे, ती मी दुरुस्त करतो. हो हो. तुम्हाला जुळं झाल्याची नोंद करतो. करा करा. डॉक्टर आता काय पैसे द्यावे नाही लागणार ना, म्हणजे ते काय योजना? नाही नाही नाही. आपल्या हिरकणी योजनेत बाळाचं आणि बाळाच्या आईचं सर्व उपचार मोफत आहेत. काही काळजी करू नका. वा वा, चांगली योजना आहे. नमस्कार ताई, माझं एक काम होतं जरा. काय? मी सब इन्स्पेक्टर अर्जुन कदम, आसगाव पोलीस स्टेशनचा इंचार्ज आहे. बोला ना सर. मागच्या आठवड्यात माझ्या बायकोची डिलिव्हरी झाली इथं. मला त्या रात्रीचं CCTV फुटेज बघायचंय. काय झालं, तुम्ही असं का बघताय? काय प्रॉब्लेम आहे का? सॉरी सर, आत्ता एक मॅडम आल्या होत्या, कलेक्टर होत्या त्या. त्यांनी पण त्या रात्रीचे CCTV फुटेज बघायला मागितले होते. इथून पुढे तू बाळाचा विचार जरी केला की बाळ जिवंत आहे, मला बाळाला शोधायचं, तू याची कधीच बोलणार नाही. कलेक्टर होत्या. हो, म्हणूनच मी तुमच्याकडे असं बघितलं. नाही नाही, मग तर मला ते CCTV फुटेज बघायचंच. काय त्यामध्ये दाखवा मला. दाखव. या ना सर. एक मिनिट. हे पूर्ण दिवसाचं फुटेज आहे. डिलिव्हरी रात्री झाली होती, मला रात्रीचं बघायचंय, ते दाखवा. हे पूर्ण त्या दिवसाचे. सॉरी सर, पण त्या रात्री काहीच वेगळं घडलं नाही. तुमचं बाळ गेले हेच खरं. एक मिनिट, तुम्हाला कसं माहिती बाळ गेले ते? आता मॅडम येऊन गेल्या ना, त्यामुळे समजलं. तुमच्याच बाळाची फाईल बघत होते मी. हे बघा. काय झालं? काय सापडलं का? अहो विनायकराव, ती बापू काय झालं? काय दुसरं झालं का? अहो विनायकराव, आम्ही गेलोच होतो हॉस्पिटलला, पण तेवढ्यात तिथं अर्जुन आला. अरे देवा, पण त्यानं तुम्हाला बघितलं का? नाही नाही, त्याने नाही बघितलं आम्हाला. आम्ही लगेच निघून आलो. हा, हे बेस झालं, नाहीतर लई भडाकला असता तो. तेच तर. तुम्हाला काय सापडलं का? बाबा तो पण ते शोधायला तिकडे गेला असेल ना. काय म्हणजे? तसं तो म्हणला होता मला की त्या हॉस्पिटलमध्ये पुन्हा जाऊसं वाटणार नाही मला म्हणून. पण म्हणजे आज तो तिथं आला होता, म्हणजे तो पण हेच काहीतरी शोधायला आला असणार आहे. बापू त्याने जर मला तिकडे बघितलं असेल ना, तर लय भडकल बर का मी. आप्या, आणि त्यानं त्या CCTV मध्ये बघितलं तुला तर. हो बापू, पण तो आजच कसं काय बघल ते असं नका ना म्हणू तुम्ही. हे बघा, जाऊ दे, आपण असं करू की काय घडलंच नाही असं दाखवू त्याला. हा. अरे अर्जुन आला वाटतं.
अर्जुन अर्जुन तू इकडे कुठं आला? अर्जुन आज काय जोडीने शेतात काम करायला आलाय काय? अप्पे तू कुठं होतीस? कुठं म्हणजे माझ्या बरोबर इथं सकाळी घेऊन आलो ना तेव्हापासून इथंच आहे. बसून कंटाळा आला म्हणजे काम करू का?